युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने आता कॅटरर्स चालकासह मंगल कार्यालय मालकही अडचणीत सापडले आहे। आखाती देशातील युद्धाचा फटका आता जिल्ह्याला बसण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यातील जवळपास 500 वर हॉटेल रेस्टॉरंट यांना व्यावसायिक सिलेंडरचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे। त्या पाठोपाठ आता कॅटरर्स चालकाकडे गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने व्यवसाय ठप्प झालाय। त्यामुळे मंगल कार्यालयामध्ये ही सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। जिल्ह्यात 200च्या वर मंगल कार्यालय आहे, तर काही व्यावसायिकांकडे 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅस उपलब्ध आहे। त्यानंतर लग्नाची बुकिंग बंद करण्याची वेळ मंगल कार्यालय मालकांकडे आलेली आहे। तर सिलेंडर सिलेंडरशिवाय काही होऊ शकत नाही आणि सगळ्या लोकांनी घाबरलेले आता बुकिंग सगळं थांबलेलं आहे आणि लोक चौकशी करू राहिले कसं करायचं समोर, म्हणजे लोकांमध्ये फार भीती निर्माण झालेली आहे आणि ज्या पार्ट्या आमच्याकडे बुक आहे त्यांना समोर जेवण कसं द्यायचं हा प्रश्न झाला। कॅटरर्सवाल्यांनी सगळ्यांनी हात वर केलेले आहे। आता आम्ही त्याच्यातला मार्ग काढत आहे की बघ चुलीवरचं आता डायरेक्ट लाकडावर जेवण करायचं, लाईव्ह काउंटर देऊ शकत नाही, साधा जेवण देऊन आता त्यांना निपटावं लागणार आहे। तुमची मागणी काय आहे? आम्ही सरकारला म्हणणार याच्यात काहीतरी मार्ग काढा, कारण याच्यावर अवलंबून भरपूर लोक आहे ना, कॅटरर्समध्ये भरपूर लोक लागतात, त्यांना मग काही इलाज नाही ना, आम्हाला थांबावं लागणार, त्यांचा रोजगार जाईल ना याच्यात।